हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 सोडवणार आहे. प्रॅक्टिस सेट 2.4 सोडवायच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आहेत जे की आपण एकदम फास्टमध्ये बघणार आहे, कारण एकदम टॉपिक सिम्पल आहे आणि प्रॅक्टिस सेट देखील एकदम सिम्पल आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण पटापट चालू करूया. ओके, तर प्रॅक्टिस सेट 2.4 सोडवताना आपल्याला रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर या टॉपिकची गरज पडणार आहे. तो टॉपिक काय आहे बघूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4 सोडवायला सिम्पल जाईल, सोपं जाईल. ओके, आपण मागच्या टॉपिकमध्ये पण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर बघितलेलं आहे. या टॉपिकमध्ये पण मागच्या टॉपिकमध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.3 सोडवताना आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर आपण बघितलेला आहे. पण प्रॅक्टिस सेट 2.4 सोडवताना थोडंफार काहीतरी वेगळं आहे, ते आता आपण बघूया. ओके, आता इथं काय म्हटलेलं आहे, द प्रोडक्ट ऑफ कॉन्ज्युगेट बायनॉमियल सर्ट्स इज ऑलवेज द रॅशनल नंबर. आपल्याला कॉन्ज्युगेट म्हणजे काय, जर समजा 1/√3 - √4. ओके, या दोन टर्म दिलेल्या आहेत. आपण मागच्या प्रॅक्टिस सेट सोडवताना आपण काय एक टर्मचं रॅशनलायझेशन बघितलेलं आहे. सपोज आपण मागच्या टॉपिकमध्ये 1/√3चं आपल्याला जर रॅशनलायझेशन करायचं असेल तर आपण 1/√3 इंटू √3/√3 म्हणजे काय, जो काही डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्यांनाच आपण न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करत होतो. पण या जर समजा दोन टर्म असतील तर त्याचं रॅशनलायझेशन आपण कसं करतो, ह्याचा आता समजा आपल्याला सपोज रॅशनलायझेशन करायला सांगितलं असेल तर आपण 1/√3 - √4 इंटू ह्याचं आपण रॅशनलायझेशन करताना काय करतो, ह्या ज्या टर्मला साईन आहे त्याच्या उलट साईन वापरतो. म्हणजे आता जर प्लस असेल तर रॅशनलायझेशनला आपण मायनस करतो, जर मायनस असेल तर रॅशनलायझेशन करताना प्लस करतो. म्हणजेच काय, आता इथं आता √3 - √4 आहे, हे जर रॅशनलायझेशन करताना आपण काय करणार आहे, √3 + √4 अपॉन √3 + √4. कळतंय रॅशनलायझेशन कसं करलोय आपण. जर सपोज दोन टर्म असतील तर आपण त्याचं रॅशनलायझेशन करताना काय करतोय, त्याचा अपोजिट साईन वापरून आपण त्याचं रॅशनलायझेशन करतोय. अपोजिट डिनॉमिनेटरला जे साईन आहे, जी टर्म आहे तीच टर्म आहे तशी घेतो आणि फक्त काय अपोजिट साईन करून न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करतो. कळतंय रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. आता ह्याचा आन्सर काय येणार आहे मग, √3 + √4 1 इंटू √3 + √4 काय √3 + √4 आहे तसं येणार आहे. आणि आता इथं √3 - √4 इंटू √3 + √4 ह्याचं आन्सर काय येणार आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, a + b आणि जर इंटू a - b असं जर असेल तर आपण a² - b². ओके, या पद्धतीनं आपण फॉर्म्युला लिहू शकतो. मग इथं काय करणार आहे, √3² मायनस b² म्हणजे काय √4². ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, √3 + √4 डिवायडेड बाय 3 - 4. 3 - 4 काय -1 असतं. ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, -3 - 4 -1 येतं का. 4 मधनं 3 गेलं 1 आलं, खरं आपण मायनस काय मोठ्या साईनला 4ला मायनस आहे त्यामुळे आपण काय मायनस साईन देणार. इथं आन्सर आपल्याला काय मिळालं, √3 + √4 आपल्याला आन्सर मिळालं. कळाले रॅशनलायझेशन आपण कशा पद्धतीनं करतोय, इझी आहे. मागच्या टॉपिकमध्ये जर एकच टर्म असेल तर आपण आहे तसा डिनॉमिनेटर घेतो, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. जर दोन टर्म आलीत आणि मधलं साईन आपण काय चेंज करून आपण त्याचं रॅशनलायझेशन करणार आहे. इथं √3 - √4 होतं म्हणून आपण त्याचं रॅशनलायझेशन करताना काय केलं, √3 + √4 याचा वापर केलेला आहे. कळालं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. आणि जेव्हा आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर करतो, जे काय आपल्याला त्याचं आन्सर मिळतं ते काय असणार आहे, रॅशनल नंबर असणार आहे नेहमी. इझी आहे का अवघड आहे, काय जरा सुद्धा अवघड नाही. ओके, आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट 2.4. एकदम सिम्पल प्रॅक्टिस सेट आहे. ही जे आता आपण कन्सेप्ट बघितली त्या टॉपिकवरती आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड असणार आहे. ओके, चला तर बघूया. पहिला क्वेश्चन काय आहे, मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला सिम्पली. आता काय मल्टिप्लाय कसं होणार आहे, √3 पूर्ण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजेच काय √3 इंटू √7 मायनस √3 इंटू √3. बरोबर आहे. गिवन काय आपल्याला √3 √7 मायनस √3. मल्टिप्लिकेशन करणं कसं होणार, पहिला √3 इंटू √7 होणार आहे, √3 इंटू √7 मायनस √3 इंटू √3. √3 इंटू √3 काय आहे होणार आहे. आता ह्याचं काय आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. आता काय √3 इंटू √7ला आपण 3 इंटू 7 लिहू शकतो एकाच रूटमध्ये घेऊन. √3 इंटू √3ला आपण 3 इंटू 3 लिहू शकतो, किंवा डायरेक्टली आता काय ह्याचं काय स्क्वेअर होणार आहे त्यामुळे काय ह्याचा
रूट साईन कॅन्सल होणार आहे आणि आन्सर आपलं 3 मिळणार. असं पण डायरेक्टली आपण सोडू शकतो. तर आता ह्याला आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतले त्यामुळे सिम्प्लिफाय करूया. ओके, 7 × 3 काय √27 मायनस 3 × 3 काय √9. √27ला अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येते काय येत नाही. आता √27ला अजून सिम्प्लिफाय करता येत नाही आपल्याला. √27ला आपण √21ला आपण आहे तसं ठेवलं मायनस √9ला 3 आपण लिहू शकतो. इझी आहे. अशाप्रमाणे मल्टिप्लाय केलं तो अजून ह्याच्या पुढे आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकत नाही. √7 मायनस √3 ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही. ह्याचं दोघांचं कधी सबस्ट्रॅक्शन होत नाही, मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन रूटच्या फॉर्मच्या एक्झाम्पल्स होऊ शकतं, खरं सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन होऊ शकत नाही. सिम्पल रूल आहे, काय अवघड आहे काय जरासुद्धा नाही आहे. ओके, पुढे बघूया. आता पुढचा क्वेश्चन कोणता आहे 3 हा पहिला सोडूया. √5 मायनस √7 × √2. ओके, होल ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन आहे. आपण आत्ता जसं सोडवलं त्याच पद्धतीनं आपण हा पण क्वेश्चन सोडू शकतो. काय आहे √5 मायनस √7 मल्टिप्लाय बाय √2. ओके, आता काय √5ला मल्टिप्लाय होणार आहे मायनस √7नं √2ला मल्टिप्लाय होणार आहे. ही टर्म काय एकदा ह्याला मल्टिप्लाय करणार एकदा ह्याला मल्टिप्लाय करणार आहे. इझी आहे. मग कसा आन्सर येणार आहे √5 × √2 मायनस √7 × √2. आता काय 5 × 2 होणार आहे हे आणि मायनस 7 × 2 होणार आहे. आपल्याला आन्सर काय मिळणार आहे √10 मायनस √14. बरोबर आहे. ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का अजून ह्याला सिम्प्लिफाय करू शकत नाही. इझी आहे. काल आपल्याला हे फायनल आन्सर मिळालं. एकदम सिम्पल प्रॅक्टिस सेट आहे. आपण जास्त न वेळ घालतो आपण पटापट प्रत्येक एक्झाम्पल सोडवत जाणार आहे. इझी आहे एकदम. ओके, पुढं काय आता आपल्याला गिवन काय आहे 3√2 मायनस √3 ब्रॅकेट इंटू 4√3 मायनस √2 ब्रॅकेट. ओके, ह्याला काय आता ह्याच्यामध्ये पण आपण त्याच पद्धतीने करणार. ही पहिली टर्म इंटू होल ब्रॅकेट मायनस ही टर्म इंटू होल ब्रॅकेट. काय फक्त डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत आपल्याला प्रत्येक रूट. बरोबर आहे काय इझी आहे. एकदम सिम्पली आपण प्रत्येक एक्झाम्पल सोडवत चालले. फक्त आपल्याला काय मल्टिप्लिकेशन करत जायचं आहे. पहिला आता काय करणार आपण 3√2 इंटू काय होल ब्रॅकेट असणार आहे म्हणजेच काय 4√3 मायनस √2 आणि काय मग आता मायनस √3 आहे इथं मायनस √3 इंटू होल ब्रॅकेट 4√3 मायनस √2. इझी आहे. आता काय सिम्प्लिफिकेशन फक्त काय होणार आहे 3√2 इंटू 4√3 मायनस 3√2 इंटू √2 होणार आहे. पुढं काय मायनस 4√3 इंटू √3 होणार आहे. बरोबर आहे. √3 इंटू 4√3 बरोबर आहे. इझी आहे. परत पुढं काय आता इथं परत मायनस आहे. इथं मग मायनस मायनस काय इथं प्लस होणार आहे. मग इथं काय प्लस √3 इंटू √2. इझी आहे काय. आता काय फक्त आपल्याला ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे सिम्पली. ओके, आता काय 4 × 3 होणार आहे किती होणार 12. √2 इंटू √3 होणार आहे किती होणार आहे ह्याचं √6. रूट आणि रूट मल्टिप्लाय होऊ शकतात. बरोबर आहे. √2 इंटू √3 √6 होणार आहे मायनस √2 आणि √2 काय मल्टिप्लाय होणार आहे आता 3√4 होणार आहे ह्याचं मायनस. आता काय √3 आणि √3 मल्टिप्लाय होणार आहे 4 आहे तसं राहणार आहे 4 √3 इंटू √3 काय 9 होणार आहे प्लस √3 इंटू √2 होणार आहे किती येणार आहे 6. √6 आन्सर आलं. आता पुढं कसं आपण आणि सिम्प्लिफाय करू शकतो याला 12√6 √4ला आपण काय लिहू शकतो 2 लिहू शकतो. √4 म्हणजे काय 2 स्क्वेअर रूट ऑफ 4 काय असतो 2 असतो. मग 3 × 2 ह्याला लिहू शकतो इंटू 4 √9ला आपण 3 लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ 9 काय 3 असतो प्लस √6. बरोबर आहे. 12 इंटू √6 मायनस 6 मायनस 4 × 3 12 प्लस √6. ओके, आता काय -6 प्लस 12ला आपण काय लिहू शकतो -6 प्लस 12 आपण -18 येतं. बरोबर आहे. मायनस मायनस प्लस होतं खरं साईन येताना मायनस येतं. मग 12√6 मायनस 18 बरोबर आहे. -18 येणार आहे -18 प्लस √6. ओके, √6 बरोबर आहे काय. आता आपण √6 ह्याच्या दोघांमधून कॉमन काढू शकतो. मग आपण पहिला काय लिहूया 12√6 ह्याला जवळ घेऊया प्लस √6 मायनस 18. ह्या दोघांना आपण √6 कॉमन काढू शकतो. √6 कॉमन काढल्यावर आपल्याला काय मिळणार आहे 12 + 1
√6 मिळणार आहे -18. बरोबर आहे काय? ह्याचं काय आन्सर येणार आहे 13√6 - 18. कळालं आपल्याला फायनल आन्सर मिळालं. काय केलं आपण कळालं काय? ह्याच्यातून शेवटी आपण काय √6 कॉमन काढले अजून सिम्प्लिफिकेशनसाठी. √6 कॉमन काढल्यामुळे काय आपल्याला 12+1 इथून √6 कॉमन गेल्यावर इथं काय उरलं 1 उरणार आहे फक्त. मग 12+1 मग काय 12+1 झाल्यामुळे 13√6 - 18 आपल्याला फायनल आन्सर मिळाला आहे. इझी आहे काय अवघड आहे काय? जरासुद्धा अवघड नाही आहे. एकदम इझिली आपण प्रत्येक क्वेश्चन सोडवत चाललेलो आहे. आता बघूया रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे काय आपल्याला जे डिनॉमिनेटर साईन आहे त्याचा अपोजिट साईन आपण करून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याला आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर असं म्हणतोय. बरोबर आहे. आता इथं काय आहे डिनॉमिनेटर √7 + √2 आहे. रॅशनलायझेशन आपण करताना काय ह्याचं अपोजिट साईन वापरणार आहे म्हणजे काय √7 - √2 आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहे. इथे मग आपण इथं म्हटलं मल्टिप्लाय the numerator and denominator by √7 - √2. ओके. इथं काय प्लस आहे त्यामुळे आपल्याला काय √7 - √2 न मल्टिप्लाय करणार आहे रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर करण्यासाठी. मग काय होणार आहे आपला आन्सर काय येणार आहे 1/√7 + √2 इंटू √7 - √2 डिवायडेड बाय √7 - √2. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a + b जर असेल a + b इंटू a - b जर असेल तर आपण त्याला काय a² - b² असा फॉर्म्युला वापरू शकतो. तोच फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे. कसं येणार आहे मग आन्सर 1 इंटू √7 - √2 काय येणार आहे तसं येणार. ह्याला आपण ब्रॅकेट देऊया म्हणजे आपल्याला सोडवायला सिंपल पडेल. बरोबर आहे. 1 इंटू होल ब्रॅकेट काय येणार आहे तेच येणार आहे √7 - √2 आलं. इथं काय इथं काय a + b a - bचाच फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला म्हणजे a² - b² कारण का √7 + √2 इंटू √7 √-2 त्यामुळे a + b a - bचा फॉर्म्युला वापरू शकतो. काय येणार आपल्याला √7² - √2². इझी आहे. मग काय √7 - √2 डिवायडेड बाय रूट जर अंडर रूटमध्ये असेल तर ह्याचा काय हे स्क्वेअर आणि हा रूट कॅन्सल होणार आहे. आपल्याला आन्सर मिळणार आहे 7 आणि इथं काय होणार आहे हा रूट आणि हा स्क्वेअर काय कॅन्सल होणार आहे म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार आहे 2. मग √7 - √2 7 - 2 काय येणार आहे 5. आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. काय आहे आपलं फायनल आन्सर √7 - √2 डिवायडेड बाय 5. इझी आहे एकदम इझी. ओके. रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर आपण मध्ये काय करतोय कळालं. जे डिनॉमिनेटरला साईन आहे त्याचा अपोजिट साईननं आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करतोय. तुम्हाला जर क्वेश्चन आला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर तुम्ही अशा पद्धतीनं सोडवणार आहे. फक्त काय डिनॉमिनेटरचं अपोजिट साईन वापरून आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय. इझी आहे. आता इथं पण तसंच. आता इथं काय साईन मायनस आहे इथं काय आपण प्लस देणार आहे आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहे. इझी आहे. चला काय आता इथं काय लिहिणार आपण multiply the numerator and denominator by 2√5 + 3√2. इथं मायनस आहे इथं प्लस घेतले काय आपल्याला आन्सर मिळणार आहे 3/2√5 - 3√2 इंटू 2√5 + 3√2 अपॉन 2√5 + 3√2. इझी आहे. आता काय मल्टिप्लिकेशन होणार आहे. कसं होणार आहे आता 3 इंटू हे होल ब्रॅकेट असणार आहे 2√5 + 3√2 आणि काय इथं a + b a - bचा फॉर्म्युला आहे. इथं आपण लिहिणार a + b आणि a - b = a² - b² असतो. कारण काय इथं प्लस आहे इथं मायनस आहे इथं प्लस आहे. a + b a - b आहे म्हणजेच ही टर्म. मग आपण ह्याला काय लिहिणार आहे 2√5² - b² म्हणजे काय 3√2². बरोबर आहे. इझी आहे. आता काय सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन जेव्हा आपण सोडवतो आपल्याला फायनल आन्सर मिळून जाणार आहे. 3 × 2 काय होणार आहे 6√5 होणार आहे. 3 इंटू ह्या टर्मला आपण मल्टिप्लिकेशन होणार आहे प्लस 3 × 3 9√2. बरोबर आहे. इथं काय स्क्वेअर होणार आहे 2चा स्क्वेअर काय मिळणार आपल्याला 4 रूट हा आणि हा स्क्वेअर काय √5चा स्क्वेअर काय असणार आहे 5 मिळणार आहे आपल्याला इंटू
5 बरोबर आहे. रूट कॅन्सल होणार, स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. मायनस 3चा स्क्वेअर काय असणार आहे 9 असणार आहे. रूट 2चा स्क्वेअर काय असणार आहे 2 असणार आहे. हे रूट 2चा स्क्वेअर मी का कॅन्सल आले तुम्हाला काय आले काय. आता समजा आपण इथं रूट 2 जर स्क्वेअर असेल तर आपण रूट 2 इंटू रूट 2 लिहू शकतो. त्याला रूट 2 लिहिलं तर आपण त्याला दोघांना एकाच रूटमध्ये देखील लिहू शकतो. 2 इंटू 2 पण झालं. मग रूट 4 आपल्याला आन्सर मिळाला. रूट 4 म्हणजे काय 2च आन्सर आलं. त्यामुळे आपण काय रूट कॅन्सल करतो. स्क्वेअर असेल आणि आतमध्ये जर स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय कॅन्सल होतात. का कॅन्सल होतात इथं आपण त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे. जर कोणाला माहीत नसेल तर त्यासाठी मी सांगितलेलं आहे हे. ओके कळते. आता काय 6 रूट 5 प्लस 9 रूट 2 अपॉन 4 इंटू 5 काय 20 मायनस 9 इंटू 2 18 20 मायनस 18 काय येणार आहे 6 रूट 5 प्लस 9 रूट 2 अपॉन 2. कळते. आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर आहे. काय इझी आहे एकदम. 3 तुम्ही ह्याच्यात मल्टिप्लाय केला तरी चालेल किंवा 3 आहे तसं कॉमन बाहेर ठेवलं तरी चालेल. ओके इथं आपण फायनल आन्सरमध्ये कॉमन ठेवून 3 जरी लिहिलं तरी चालतं. कॉमन काढल्यावरती जर दोघातनं या दोन्हीतनं 3 जर कॉमन काढलं काय मिळणार आहे आपल्याला इथं आतमध्ये 2 मिळणार आहे. 3 इंटू 2 6 बरोबर आहे. 2 म्हणजे डिवाइड होणार आहे त्याला रूट 5 प्लस 3 रूट 2. ओके 3 कॉमन पार्ट काढल्यामुळे इथं आपल्याला 3 मिळाले डिवायडेड बाय 2. हे पण तुम्ही आन्सर लिहू शकता. दोन्ही पण आन्सर बरोबरच आहेत. ओके पुढचा क्वेश्चन. इथं पण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. इथं काय आपण म्हणणार आहे मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 7 मायनस 4 रूट 3. ओके इथं प्लस आहे इथं मायनस न करणार आपण. मल्टिप्लाय डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला रॅशनलाइज करायला कारण आपण आन्सर काय आपल्याला मिळणार आहे 4/7 प्लस 4 रूट 3 इंटू इथं काय आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 7 मायनस 4 रूट 3 अपॉन 7 मायनस 4 रूट 3 मल्टिप्लाय करणार आहे. आपल्याला काय आता आन्सर मिळणार आहे 4 इंटू 7 मायनस 4 रूट 3 अपॉन इथं काय आपण ए प्लस बी आणि ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरणार म्हणजेच काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपल्याला आन्सर मिळणार आहे. कारण इथं प्लस आहे इथं मायनस आहे. ए प्लस बी ए मायनस बीचा आपण फॉर्म्युला वापरू शकतोय. मग आपल्याला काय 7 स्क्वेअर मायनस 4 रूट 3चा स्क्वेअर बरोबर आहे. ह्याला काय आता सिम्प्लिफाय करायचं आहे. 4 आहे तसंच ठेवलं 7 मायनस 4 रूट 3 अपॉन 7चा स्क्वेअर काय 49 मायनस 4चा स्क्वेअर काय 16 स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार म्हणजे इंटू 3 होणार आहे बरोबर आहे. आता 4 इंटू 7 मायनस 4 रूट 3 अपॉन आता 49 इंटू 40 मायनस 48. ओके 49 मायनस 48 आपल्याला करायला लागणार आहे. आन्सर काय मिळणार आहे आपल्याला इथं काय 1च होणार आहे म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं 4 इंटू 7 4 रूट 3. 4 इंटू 7 मायनस 4 रूट 3 आपल्याला आन्सर मिळालेला आहे. इथं काय 1च आहे. आता काय तुम्ही इथं 4 आत मल्टिप्लाय करू शकता किंवा आहे तसं ठेवलं तरी चालेल. चला मल्टिप्लाय करूया आपण. 7 इंटू 4 28 मायनस 4 इंटू 4 16 रूट 3. फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं 28 मायनस 16 रूट 3. इझी आहे एकदम इझी आहे. ओके त्याच पद्धतीनं आता क्वेश्चन नंबर 4 जो की आहे प्रॅक्टिस सेट 2.4चा शेवटचा क्वेश्चन. जर तुम्हाला आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला ती कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके चला इथं काय आता रॅशनलायझेशन इथं पण आपण काय लिहिणार मग मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय रूट 5 मायनस रूट 3. ओके इथं प्लस असल्यामुळं मायनसनं आपण मल्टिप्लाय करणार आहे. मग काय आपल्याला मिळणार आहे आता रूट 5 मायनस रूट 3 अपॉन रूट 5 प्लस रूट 3 इंटू रूट 5 मायनस रूट 3 अपॉन रूट 5 मायनस रूट 3 बरोबर आहे. काय आता इथं खालती पण आपल्याला काय ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरू शकतो. इथं आपल्याला काय दोन्ही टर्म सेम आहेत. ओके एक एकदा आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू शकतो. इथं काय आपल्याला मिळणार आहे इथं ब्रॅकेट देऊन घेऊया सगळ्यांना. ब्रॅकेट दिलेला आहे. ओके इथं काय होणार आहे रूट 5 मायनस रूट 3
आता ह्याला आपण 2 स्क्वेअर लिहू शकतो, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, किंवा आपण ए मायनस बी स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला वापरू शकतो, किंवा फॉर्म्युला न वापरता डायरेक्टली आपण एक टर्मनं आपण मल्टिप्लाय करून पण सोडवू शकतो. ओके, इथं काय फॉर्म्युला वापरायला नको, कारण कोणाला जर फॉर्म्युला लक्षात नाही राहिला किंवा कन्फ्युजन झालं तर आणि आन्सर चुकून जाईल. ओके, एक टर्मनं सरळ डायरेक्ट मल्टिप्लाय करून घेऊया आपण. ओके, इथं आपण ए प्लस बी आणि ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरणार आहे. का? कारण आपल्याला हे सोडवायला सिम्पल जाणार आहे. बरोबर आहे. इथं आपण काय वापरणार आता, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतोय. इथं खालती इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, मग काय मिळणार आहे, √5चा स्क्वेअर मायनस √3चा स्क्वेअर. बरोबर आहे. आता सिम्पली आता काय डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, √5 इंटू √5 मायनस √3 मायनस √3 आणि परत काय होल ब्रॅकेट हे √5 मायनस √3. बरोबर आहे. आता काय डिवायडेड बाय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे, 5 मायनस इथं पण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे, हे दोन्ही इथं 3. ओके, आता √5 इंटू √5 काय मिळणार आहे, 5 मिळणार, कारण का स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. √5 इंटू √5 आपल्याला √5चा स्क्वेअर मिळतोय, त्यामुळे काय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 5 मायनस √5 इंटू √3 √5 इंटू √3 मायनस √3 इंटू √5, इथं मायनस मायनस इथं प्लस होणार आहे, प्लस √3 इंटू √3. बरोबर आहे. डिवायडेड बाय 2, 5 मायनस 3 2 मिळणार आहे, 5 मायनस आता काय 5 इंटू 3 काय मिळणार आहे आपल्याला √15 मायनस इथं पण काय आपल्याला √15 मिळणार आहे आपल्याला, प्लस √3 इंटू √3 काय 3 मिळणार आहे, इथं 3 मिळालं. ओके, डिवायडेड बाय 2. आता पुढं काय आपण 5 प्लस 3 करू शकतो. 5 प्लस 3 किती आपल्याला मिळणार आहे 8. 8 मायनस √15 मायनस √15 डिवायडेड बाय 2. √15 आपण कॉमन काढू शकतोय. √15 कॉमन काढल्यावर आपल्याला काय मिळणार आहे 8 मायनस √15 कॉमन काढले. बरोबर आहे. तर √15 जर कॉमन काढला आपण इथं 1 मायनस आपल्याला काय मिळणार आहे, √15 जर कॉमन काढला आपण, एक मिनिट थांबा, √15 जर तर √15 दोघांचा बेस सेम आहे. ओके, जर दोघांचा ऑर्डर सेम असेल आणि रूट पण सेम असेल तर त्याचं आपण ॲडिशन करू शकतोय. बरोबर आहे काय, जरी नाही सरळ आता सपोज आपण कॉमनच काढूया. ओके, तुम्ही आता उगाच कन्फ्युजन नको तुम्हाला. इथं √15 जर कॉमन काढलं इथनं दोघांतनं, इथं आता काय होणार आहे मायनस √15, उगाच कन्फ्युजन व्हायला नको, कसं तुम्हाला सांगू हे नेमकं. सिम्पली इथं आपण सरळ बघा, इथं आपण काय इथं प्लस देऊया, इथं आपण √15 आपण कॉमन काढूया. ओके, इथं आत काय होणार -1 आणि हे काय इथं काय √15 बाहेर येणार आहे, इथं +3 आलं. ओके, आता ह्याला काय डिवायडेड बाय 2 आहे. आता आपल्याला याचा आन्सर काय मिळणार आहे 8 मायनस 2 आपल्याला मिळणार आहे. बरोबर आहे काय, 8 मायनस 2 आपल्याला मिळणार आहे. इथं समजा आता 8 मायनस इथं काय -1 इंटू -1 -2 बाहेर आल्यावर प्लस इथं काय होणार आहे परत मायनस राहील, 8 मायनस 2 √15 प्लस इथं आता +8 येणार नाही, इथं आपण ॲडिशन केलेलं आहे, 5 + 3 केलेलं आहे. ओके, 8 मायनस 2 √5 इथं आपल्याला आणि डिवायडेड बाय 2, ह्याच्यातून 2 कॉमन काढून आपण आणि परत त्याला सिम्प्लिफाय करू शकतोय. आता समजा ह्या टर्ममधनं जर आपण 2 कॉमन काढलं तर आता इथं कसं तुम्हाला दाखवायचं, तर सपोज इकडच्या बाजूला सोडवू तुम्ही, हे पुढचा आन्सर आता इकडच्या बाजूला सोडवालो आहे. आता इथं आपल्याला मिळाले काय हे बघूया. ओके, 8 मायनस 2 √5 आपल्याला मिळालं आहे डिवायडेड बाय 2, ह्याच्यातनं आपण कॉमन 2 काढू शकतो. 2 कॉमन काढल्यावर आपल्याला काय मिळालं 4 मायनस √5 मिळालं. इथं पण खालची 2 आहे, 2ला 2 कॅन्सल झालं. आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं 4 मायनस √5. फायनल आन्सर काय आपल्याला मिळालं, इथं आपण लिहू शकतोय 4 मायनस √5 आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. ओके, √15 काय 5 √15. ओके, √15 आहे इथं 5 नाही, √15. ओके, 4 मायनस √15 आपल्याला आन्सर मिळालेला आहे. इझी आहे. जर तुम्ही इथं ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला असता तर इझिली आन्सर आला असतं, पण आपण एक टर्मनं मल्टिप्लाय करून वापरले आहे. तुम्ही ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे काय, ए स्क्वेअर मायनस 2ab
प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून देखील तुम्ही ही टर्म सोडवू शकला असता. खरं आपण काय एक एक टर्मनं मल्टिप्लाय केले. हा जर फॉर्म्युला वापरला असता तर डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळाला असतं. ओके, हा फॉर्म्युला वापरून पण तुम्ही करू शकता किंवा एक एक टर्मला मल्टिप्लाय करून पण तुम्ही करू शकता. इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, अशा पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट 2.4 कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.